चरित्र आलं भागवतामध्ये की जो फारच श्रीमंत होता, परंतु त्याने कधी दान केलं नाही, कधी लोकांना चार लोकांना आपल्या घरी जेवू घातलं नाही. त्याचा परिणाम हा झाला की शेवटी महाराज तो अत्यंत दारिद्र्य बनला. कारण लक्ष्मी तिथे वाढते राहते की जिथे महाराज तुम्ही देत असाल. आणि मग महाराज घरोघरी जाऊन त्याला भिक्षा मागावी लागली. शेवटच्या काळात बराच कालपर्यंत त्यातून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने उपदेश दिला होता उद्धवाला की उद्धवा, जो कंजूस जीवनामध्ये करतो त्याच्या घरी कधीच लक्ष्मी नांदत नाही आणि कधी ते वाढते राहते. म्हणून सत्कर्मामध्ये महाराज देत चला. म्हणून 3 दिवस राहिलेले आहेत. आता महाराज आजपासून कार्यकर्त्यांच्या पाठीमागे अतिशय भरपूर कामं आहे. धान्य आणणं आहे, तेलाचे पिपे आणणं आहे, भरपूर आणावं लागते. आणि म्हणून आज सर्वांनी द्या. आणि तुम्ही ज्यावेळेला द्याल तर मी ही सांगत होती, जो देकर जाता है वो लेकर जाता है. जो देतो ना महाराज तो खरंच वर घेऊन जातो, और जो देता नहीं वो पाता नहीं. जो देत नाही ना त्याला वर देखील महाराज त्याच्या पत्रावळीवर मीठ वाढलं जात नाही. कारण असं बनलं जातो. आपल्याला हे महाराज किती अशीच भूक लागते. आणि ज्यावेळेला पंक्ती वाढल्या जाते त्यावेळेला महाराज ज्याने दान केलं नसेल त्याच्या पानावर मीठ देखील वाढलं जात नाही. आणि म्हणून वरचं बँक बॅलन्स जे आहे महाराज, जर तुम्हाला भरून ठेवायचं आहे, जायच्या आधी आपली व्यवस्था करून ठेवायची आहे, तर अशा सत्कर्मामध्ये देत जाणार. कारण आमच्या अध्यक्ष महोदयाने कार्यकर्ते मंडळीने सांगितलं की ताई म्हणे लोकांनी जर दिलं नाही तर पुढे मला अशा कार्यक्रमाचं नियोजन करता येणार नाही. मी कोणाला काही म्हणणार नाही. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं करील, आम्ही आमच्याकडून जेवढं होईल तेवढं करू. परंतु शेवटी महाराज असं नियोजन मला करता येणार नाही. हे जे मी ऐकलं त्यावेळेला मला खरोखर दुःख झालं. या सत्संगापासून महाराज तुम्ही नासूकल्या पैशासाठी वंचित व्हाल. 1000 आणि 2000 रुपये आजकालच्या काळामध्ये काय आहे महाराज? असे गेले बाजारात की 1000 असे 5000 निघून जातात. आणि ज्याने दिलं त्याच्या सत्कारासाठी कंजूस, त्याच्यासाठी महाराज कंजूसी नाही. आणि तुम्ही असं कराल ना तर या व्यासपीठावरून सांगते की यांनी कधी 2-3 वर्षांनी कार्यक्रम केले, कधी 5 वर्षांनी केले, परंतु तुम्ही जर महाराज यांना या पैशाच्या संपत्तीच्या माध्यमामधून मदत केली नाही तर परत कधीच महाराज या रामपूर ग्रामामध्ये हा सत्संग आणि या कथेचं नियोजन होणार नाही. म्हणून सावध व्हा. त्या महाराज तुमच्याकडे जेवढं असेल तेवढं द्या, कंजूसी करू नका. एवढीच माझी तुम्हा सर्वांच्या चरण कमलावर विनंती आहे. आम्हाला तर काय इथे कार्यक्रम नसला तर दुसरीकडे कार्यक्रम असतो. मी कार्यक्रम घेतला होता आमच्या कळमध्ये दादा. माझ्या गुरुदेवांचं जे मंदिर आहे अकोल्याचा, मोठ्या अकोल्याचा कार्यक्रम मला व्यासपीठावरून सांगते, खोटी नाही बोलली. माझ्या गुरुदेवांनी घेऊन नाही दिला म्हणे नाही. कारण आमच्या इथे आहे असं आहे की 10-10, 11-11 कार्यक्रम, एक माणूस महाराज एक एवढं नियोजन करतात कथेचं. 7-7 लाख रुपये एक माणूस स्वतः खर्च करून नियोजन करतात. नाहीतर तुम्ही आता अधिक महिन्यामध्ये कार्यक्रम आहे आमच्या इथे 19 तारखेपासून 17 मे पासून पाहायला या. मी खोटी बोलली तर तुम्ही मला सांगाल की ताई असं कसं म्हणलं. जवळजवळ 15 ते 20 लाखाचा खर्च करून श्रीमंत माणूस आहे. आणि आज महाराज त्याचं नियोजन 15 ते 20 लाखाचं नियोजन. एक लोक महाराज घरगुती कार्यक्रम मोठमोठे करतात आणि त्याच्यामुळे जाणकार लोक आहे, भरपूर सत्संग झालेला आहे. आमच्या इथे असा तसा महाराज आला की 2ही लोक राहत नाही. परंतु वक्ता जर अधिकारी असेल महाराज तर आज कथा संपली आणि उद्या जर कथा आणखी लागली तर लोक तेवढेच राहतात. ही श्रवणाची उत्सुकता देखील तेवढीच आहे. आणि तुमच्या रामपूरमध्ये 1 वर्षानंतर कथा झाली, लोक पहा महाराज
हा फेसबुकवर कथा टाकली आमच्या बघेल भाऊनी, लोकांचे फोन यायला लागले. म्हणे ताई मंडप तर फार मोठा दिसून आला पण लोकच नाही दिसून आले म्हणे. हे केवढी तुमच्याकरता आहे का? तुमच्याकरता ही वेळ ठेवली. भाऊ 2ला म्हणे तुम्ही म्हटलं 3ला की चला उष्णतेचं वातावरण आहे, तुमच्या अनुकूल कथा व्हावी हा टाइम ठेवला. 3ची 3:30 तुम्ही 4 वाजेपर्यंत आले तरी थोडस व्यवस्थित वातावरण होतं. आणखी काय करायला पाहिजे? एका दोघांनी आम्हाला इथे 4-4, 5-5 तास बसावं लागते. कशा करता? तुमच्यासाठी बसतो महाराज. आणि तुम्हीच जर नाही आले किती दुःख होते. हा खर्च लाखो रुपयाचा खर्च तुमच्यासाठी आहे महाराज. हा मंडपासाठी आहे का? हा बाबांसाठी आहे का? हा नुसत्या कार्यकर्त्यांसाठी आहे का? हा तुमच्यासाठी आहे महाराज. आणि म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की जो सत्संग महाराज भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचून देणारा आहे, तो सत्संग जर चालत राहावा वाटत असेल तर त्या महाराज एवढी विनंती करतो. जर तुम्हाला तुमचं चांगलं करून घ्यायचं असेल तर आम्हाला तर कित्येक ठिकाणी कार्यक्रम कळवची कथा कॅन्सल केली आणि महाराज इथली कथा घेतली. कशा करता? की तुमच्या करता की नाही चला आपल्याकडे तर भरपूर कार्यक्रम होतात. इकडे कार्यक्रम होत नाही जास्त. राजुराला असतं महाराज 10 ते 12 वर्षाच्या आधी एक कार्यक्रम झाला माझा. नाही आमचे बबलू भाऊ होते त्यावेळेला. खरोखरच मला आमच्या दादांची खूप आठवण येते. ज्या वेळेला मी राजुऱ्यामध्ये आणि रामपूरमध्ये येतो. आमच्या आतकर काकू काय नियोजन केलं होतं, परंतु त्यानंतर बराच प्रयत्न आमच्या काकूने केला. अजूनही नाही योग येत. योग येणं एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. कारण संकल्प, परिश्रम आणि त्यामध्ये भगवत कृपा ज्या वेळेला सम्मिलित होईल त्याच वेळेला अशा कथेचं नियोजन होतं महाराज. ही कृपा आहे भगवंताची. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ नसोई. भगवंताच्या कृपेशिवाय सत्संग नाही प्राप्त होत. पुरुषार्थाने नाही होत महाराज केवळ. आणि म्हणून न जाणे परत कधी योग येईल नाही येईल हे मी नाही सांगू शकत. माझा येईल नाही येईल हे सांगू शकत नाही. परंतु एवढी विनंती तुम्हा श्रोत्यांच्या चरणी जरूर करेल की महाराज सडळ हाताने मदत करा, वर्गणी द्या आणि असा हा सत्संग